न्यायाधीश आता म्हणत असतात की समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आपण या निर्णयापर्यंत पोहोचू शकतो की अनामिका हिच्या सोबत छळ झालेला आहे आणि तिच्याकडे हुंडा मागण्यात आलेला आहे. तर यामुळे आपण त्या आरोप असलेले रजनी व सोहम यांच्यावरती गुन्हा दाखल करत आहोत आणि त्यांना कारावासाची शिक्षा देखील करणार आहोत. असं म्हणताच आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन हलते, कारण की अनामिकाने असा एक वार केलेला असतो ज्याचं आता मात्र चांदेकर कुटुंबांना खूपच जास्त पश्चाताप झालेला असतो, कारण की त्यांची सगळी रेप्युटेशन, सगळ्या गोष्टी चालल्या गेलेल्या असतात. अद्वैतला सारखे फोन येत असतात, त्याला देखील खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि आता मात्र कोर्टामध्ये एक असं भयावह वातावरण तयार झालेलं असतं ज्याच्यामध्ये मात्र कला सुद्धा ओक्साबोक्शी रडत असते. फक्त रजनी आणि सोहमवरतीच नाही तर कला, अद्वैत सोबत आबा यांच्यावरती देखील आता गुन्हा दाखल झालेला असतो. परंतु आता मालिकेत एक मोठा भयंकर ट्विस्ट येणार असतो याच वेळेस, ज्या वेळेस आता मात्र अनामिकाला असं वाटत असतं की आपण जिंकलोय, आपण सर्व काही मिळवलंय, कारण की आता कोर्टाकडून तिला 50% प्रॉपर्टी देखील देण्यात येणार असते. परंतु त्याच वेळेस आता एक अशी भयानक गोष्ट घडते, ती म्हणजे अद्वैत घडवतो. अद्वैतनेच आता मात्र या सगळ्या गोष्टीचा प्लॅन केलेला असतो. अद्वैतने अर्जुनची मदत घेतलेली असते यासाठी. सगळ्यात बेस्ट वकील हा आता अर्जुनने अद्वैतला मदत केलेली असते आणि सांगितलेलं असतं की नेमका प्लॅन काय करायचा आहे ते. यावेळेस सायलीने सुद्धा मदत केलेली असते आणि अर्जुन, कला म्हणजे हे जे सगळे असतात ना, हे सगळे एकत्र येऊन यांनी प्लॅनिंग केलेलं असतं आधीच आणि अनामिकाला ह्या स्टेजपर्यंत घेऊन जायचं हेही त्यांचंच म्हणणं असतं. आणि मात्र आता सगळ्यांसमोर उभा राहतो वकील म्हणून तो अर्जुन, आणि अर्जुन आता ऐन मुमेंटला काही पुरावे घेऊन येतो आणि कला आणि अद्वैतला मदत करतो. तर नेमकं काय होतंय, कशा प्रकारे या गोष्टी घडताय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना मित्रांनो, हा एक महा एपिसोड जो काही आहे, ट्विस्ट एपिसोड, हा शेवटपर्यंत बघा. खरं सांगतोय तुम्हाला, तुम्ही एकदम हादरून जाणार आहात. हा इतका भयानक ट्विस्ट असणार आहे ना या मालिकेतला, म्हणजे आजपर्यंत तुम्ही इतक्या लेवलचा ट्विस्ट कधीच बघितला नसेल. तर त्यासाठी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विनंती करतोय, तुम्हाला हात जोडतोय की तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण की ते केल्याने आम्हाला प्रेरणा मिळते नवनवीन व्हिडिओ बनवण्याची. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि या भन्नाट ट्विस्टमध्ये नेमकं काय काय होतंय ना हे बघूया. आता नेमकं काय होतं, ज्यावेळेस मात्र आता अनामिकाने ही केस दाखल केलेली असते, जेव्हा तिला कलाने आणि अद्वैतने पर्दाफाश केलेलं असतं, त्यावेळेस मात्र ह्या अनामिकाचं डोकं आहे ना ते बिनसलेलं असतं. ही अनामिका आता काही थाऱ्यावरती राहिलेली नसते. तिला आता फक्त एकच गोष्ट असते लक्षात, की आपल्याला प्रॉपर्टी तर मिळाली नाहीये, तिचा आता एक बॉयफ्रेंड आहे. ही गोष्ट आपल्याला तेव्हा समजली की नेमकं ऍक्च्युली याच्यामध्ये नेमकं कारण काय होतं. अनामिकाचा बॅकग्राऊंड असा होता की तिने सोहमला जाळ्यात पाडून, म्हणजे तिने हे सगळं केलेलं आहे, सोहमला जाळ्यात पाडलंय, प्रेमात फसवलंय आणि आता लग्नानंतर तिनेच त्याचं अफेअर आहे असं सिद्ध केलेलं असतं, जेणेकरून कोर्टात हे प्रूव्ह व्हावं आणि तिला सगळ्या गोष्टीचं म्हणजे मोबदला चांगला मिळावा आणि चांदेकरांना देखील उद्ध्वस्त करायचं असतं तिला, आणि तिला पैसा पण भडकम पाहिजे असतो. याच्यासाठी तिने सगळं केलेलं असतं. हा खूप मोठा डाव असतो आणि हा जो डाव असतो हा रोहिणी आणि नैनाच्या कारस्थानांपेक्षाही भयंकर मोठा डाव असतो. तर मग ज्यावेळेस तिने आता ह्या दोघांना जेलमध्ये पाठवलेलं असतं ना, तेव्हाच आता ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली असते. कोर्ट कचेरी, केसेस, या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आता अनामिकाचं फक्त एकच ध्येय असतं की काहीही करून मला या सगळ्यांची इज्जत घालवायची आहे, यांना मात्र आता धूळ चारवायची आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये साहजिकच आहे, आता सेम फिलिंग कोणाला आहे घरामध्ये, तर रोहिणी आता अनामिकाला जाऊन भेटते. आता रोहिणी या सगळ्या गोष्टीमध्ये मुद्दाम अनामिकाला आता पुश करणार असते. अनामिकाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल ती मदत करणार असते आणि खरं कारण ठरणार असतं ते रोहिणीनेच मदत केल्यामुळे अनामिका हे कोर्टामध्ये प्रूव्ह करणार असते की अद्वैत, कला आणि त्यांच्यासोबतच रजनी आणि सोहम आणि या सगळ्यांनी, आबांनी देखील कशा प्रकारे जुलूम केलेत अनामिकावरती. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा सिद्ध करणार असते ना अनामिका, त्यावेळेस मात्र तिला फक्त मदत एकाच व्यक्तीने केलेली असते, म्हणजे रोहिणी. तर नेमकं आता काय घडतं इथं ना, हे आता विस्ताराने जाणून घेऊया. खरी मास्टर माइंड असते ती अनामिका,
मग आता अनामिका जेव्हा ह्या सगळ्यांना जेलमध्ये पाठवते त्यावेळेस मात्र कला, अद्वैत खूपच जास्त हादरून गेलेले असतात. पोलीस आता रजनी आणि सोहमला जेलमध्ये लॉकअपमध्ये टाकतात. ते आता त्यांना सोडवण्यासाठी तिथे गेलेले असतात. ते वकील देखील घेऊन गेलेले असतात. परंतु पोलीस मात्र सोहम आणि रजनीला सोडायला तयार नसतात. त्यांचं म्हणणं असतं की आम्ही आता यांना सोडू शकत नाहीये. आता शनिवार रविवार आलेला आहे, त्यावेळेस मात्र कोर्टही चालू नसेल, त्यामुळेच तुम्ही आता यांना 2 दिवस मात्र जेलमध्येच ठेवायचंय. त्याच्याशिवाय तुम्ही सोडूच शकत नाहीये, कारण की कोर्टला तशी ही सुट्टी आहे आणि हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. त्यामुळे मात्र आता आम्ही यांना काही सोडू शकणार नाहीये. सो आता मात्र अद्वैत आणि कला फारच घाबरून जातात की सोहम आणि रजनीला विनाकारण जेलमध्ये राहावं लागतंय. कला आता अनामिकाच्या घरी जाते. अनामिकाला म्हणते की काय ग, तुला लाज तरी वाटते का? खोटे आरोप करतेस आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तर तूच होतीस ना. आम्ही तुझा पर्दाफाश केला आणि तू आमच्यावरती असा खोटा गुन्हा दाखल केला. त्यावेळेस मात्र अनामिका हसायला लागते आणि म्हणते की कला, तुला काय वाटतं ग, तू खूप हुशार आहेस ना. बर, जा आता तुझी हुशारी त्या कोर्टात आणि पोलीस स्टेशनमध्ये दाखव. मला पण बघायची आहे तुझ्यामध्ये किती धमक आहे, किती ताकद आहे आणि तुला खरंच सत्य 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 एवढंच समजतं ना. लय पुढे पुढे करत असती तू या सगळ्या गोष्टींमध्ये. आता मला सिद्ध करून दाखव की मी जो गुन्हा दाखल केलाय तो खोटा आहे. आणि आता मात्र अनामिकाने याच्यासाठी ऑलरेडी प्लॅन करून ठेवलेलं असतं. म्हणजे तिने आधीच काही पुरावे गोळा करून ठेवलेले असतात, जे बघताच कोणीच म्हणणार नाही का तिच्यावरती अन्याय झालेला नाहीये, तिच्यावरती जुलूम झालेला नाहीये. या सगळ्या गोष्टी तिने ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेल्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ शूटिंग, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग, परत भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी, जेणेकरून सगळ्यांना डाऊट येईल की हे जे सगळं घडलंय ते खरं आहे आणि अनामिका खरं बोलतेय. अनामिका या गोष्टीच्या बाबतीत खूपच माहिर असते. मग आता होतं असं, कला आणि अद्वैत हे दोघेही फार टेन्शनमध्ये जातात की करायचं तर करायचं काय. ते वकिलांशी चर्चा करतात, परंतु वकीलही काही सांगायला तयार नसतात. त्यावेळेस मात्र या सगळ्या गोष्टींवरती अद्वैत आणि कला या दोघांचं बोलणं जेव्हा सुरू असतं, त्यांना एक गोष्ट आठवते की अरे, ह्या केसमध्ये आपल्याला अर्जुन काही मदत करू शकेल का. त्यावेळेस मात्र लगेचच अद्वैत म्हणतो की अरे हा, मग तो करेलच मदत, आपल्याला काहीतरी तर मार्ग देईल. त्यावेळेस मात्र लगेचच अद्वैत हा अर्जुनला फोन लावतो. अर्जुनला जेव्हा त्याने फोन लावलेला असतो त्यावेळेस मात्र लगेचच अर्जुन म्हणतो की असं जमणार नाही आपल्याला डायरेक्ट फोनवरती बोलायला. मी एक काम करतो, आपण बाहेर येऊ, कुठेतरी बाहेर भेटूया आणि सगळं काही बोलूया. मी सायलीला वाटलंच तर बोलून आणतो. त्यावेळेस मात्र अद्वैत आणि कलाची मदत करण्यासाठी अर्जुन आणि सायली दोघेही सज्ज असतात आणि आता ते सगळे चौघही जरा बाहेर भेटलेले असतात. आता अद्वैतला टेन्शन आलेलं असतं की आता हे काय घडतंय घरामध्ये. कलाही खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तेव्हा अर्जुन त्यांना सगळ्यात पहिल्यांदा दिलासा देतो. अरे काळजी करू नका, या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, कोर्टाच्या बाबतीत आपल्याला, तुम्ही मानता की नाही, मधुभाऊंना जो न्याय मिळवून दिला त्याच्यामध्ये टाइम लागला, परंतु न्याय मात्र मिळाला. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो भाऊजी, तुम्ही खरं बोलताय. मला माहितीये तुम्ही आम्हाला याच्यात नक्कीच मदत कराल, परंतु आम्ही खरंच मनापासून सांगतो, आम्ही अनामिकासोबत तसं काही केलेलं नाहीये जे तिने पोलीस स्टेशनमध्ये सांगितलंय. त्यावरती सायली म्हणते, अगं कला, तुला काय वाटतं अगं, आम्ही तुझ्यावरती असा डाऊट घेऊ, असा आरोप करू कधी, आणि तुम्हाला आम्ही काय आजपासून ओळखतोय का. त्यावेळेस मात्र कला म्हणते, अगं हो ना, बघ ना, पण हे सगळं काय होऊन गेलंय. अगं मला समजतच नाहीये ग, आता नेमकं करायचं तर करायचं काय. अगं मी त्या अनामिकेचं भांडं फोडलं आणि आता म्हणजे मी अनामिकाचं भांडं फोडलं तर तिने लगेच हा आरोप करून लगेचच जेलमध्ये यांना दोघांना पाठवलं. मी तर तिथे काजल आणि सोहमच्या लग्नाबद्दल बोलायला निघाले होते आणि अनामिकाला तसाही डिवोर्स हवा होता, परंतु हे काही क्षणातच होऊन गेलं. त्यावेळेस मात्र सायली म्हणते की नेमकं काय काय झालं. अर्जुन म्हणतो की हो, आम्हालाही याबद्दल माहिती नाही, तर आम्हाला तुम्ही इन डिटेलमध्ये सांगा कधी कसं काय काय झालं. मग कला घडलेला जो सगळा प्रकार आहे तो आता स्टेप बाय स्टेप सांगू लागते. कशा प्रकारे अनामिकाने फेक व्हिडिओ तयार केले, म्हणजे थोडक्यात हे सगळं करून घेतलं गेलं आणि सोहम आणि अनामिका मध्ये जी काही फूट निर्माण होते ती त्यामुळे होती असं तिने दाखवलं, परंतु तसं काही नव्हतंच. तिने स्वतःहून घडवल्या होत्या ह्या गोष्टी. आणि म्हणजे काजल आणि सोहमला असं वेगळ्या अवस्थेत पकडून देणं किंवा त्यांची व्हिडिओ व्हायरल करणं हे का तिने निलेश नावाच्या मुलाकडून करून घेतलं होतं. आणि सोबतच गुंड देखील पाठवले होते, जीव घेणे हल्ले सुद्धा केले होते. खरं तर हे गुन्हे तिच्यावरती दाखल करणार होतो आम्ही, परंतु ते न करता आम्ही तिथलं फक्त वॉर्न केलं होतं, तर तिने लगेच पोलिसांकडे आमच्या आधी धाव घेतली.
म्हणजे या गोष्टीचे आम्ही गुन्हे दाखल करणार किंवा नाही हा प्रश्नच उरला नाही. खरं तर करणार नव्हतोच, परंतु तिने हे सगळं आधीच केलं. म्हणजे एक टाइम असतो ना की आपल्याला वाटतं की आता ह्या व्यक्तीबद्दल काहीतरी करावं, तर त्याआधीच तिने हे सगळं केलं. त्यावेळेस मात्र सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांकडे बघत असतात. त्यावेळेस मात्र अर्जुन म्हणतो, मला सांग कला, म्हणजे याच्यामध्ये ही अनामिका जर एवढी स्मार्ट आहे, हिने जर आधी हे सगळं केलंय, तर नक्कीच तिने पुरावे देखील त्या पद्धतीचेच गोळा करून ठेवलेले असणार. म्हणजे आपली जी केस आहे ना, आपण किती जरी प्रयत्न केला तरी आपण त्या गोष्टीवरती आपण कधीच पात्र ठरू शकणार नाही. कोर्टाला हे प्रूव्ह करू देऊ शकणार नाही की आपण निर्दोष आहोत, कारण की आता आपल्याला पुरावे गोळा करावे लागणार आहे. तिने ऑलरेडी केलेले आहे, म्हणजे तिच्यासाठी हे इझी आहे. आणि कोर्ट त्या गोष्टींवरती जास्त प्रूव्ह, म्हणजे आपण ही वाट नाही बघू शकणार का ती कोणते पुरावे सादर करते, मग आपण हे करू, हे चालू राहील आणि अशाने ती केस लांब होत जाईल. आपल्याला जर क्षणात जर या गोष्टीचा निर्णय हवा असेल ना, तर एकच गोष्ट करावी लागेल. मित्रांनो, आता अर्जुन जी काही कल्पना सांगणार आहे ना, इथे अर्जुन जे काही आता अद्वैत आणि कलाला सांगणार आहे ना, ते ऐकून तुम्ही भांबावून जाणार आहात. कारण की अर्जुन एक अशी गोष्ट सांगतो, त्याने मात्र अंगावरती काटाच उभा राहतो. अर्जुन म्हणत असतो की कोर्टामध्ये ती जे काही पुरावे सादर करते ते तिला सादर करू द्यायचे आणि त्यांच्या वकिलांना जे बोलायचंय ते सगळं बोलून द्यायचंय. आपण आपलं सगळं लक्ष फक्त अनामिकाच्या पास्ट वरती टाकायचंय. खरं तर तिच्या पास्ट मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला सापडतील आणि त्या गोष्टी एकदा आपल्याला समजल्या की आपला रस्ता मोकळा होईल. या सगळ्या गोष्टींचं आपल्याला आता पुरावे गोळा करायचे. त्यावेळेस मात्र अर्जुनने आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर कला आणि अद्वैतला फारच बेचैन फील होत असतं. त्यावेळेस सायली आणि अर्जुन दोघेही म्हणतात, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, या सगळ्याचा शोध आम्ही देखील घेऊ आणि तुम्ही देखील घ्या. त्यावेळेस मात्र अर्जुन आणि अद्वैत हे दोघेही बोलत असतात. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणतो की आता आम्हाला करायचंय तर करायचं काय नेमकं. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की एक काम करा, तुम्ही या अनामिकाचं सगळं जे पास्ट आहे, तिचे मित्र मंडळी, एखादा व्यक्ती बघा जो आपल्याला हिच्याबद्दलची अशी माहिती देऊ शकतो जी आपल्याला ही माहिती नाहीये. खरं म्हणजे अद्वैत म्हणत असतो की खरंय, कारण की त्यावेळेस जेव्हा जे लग्न वगैरे ठरलं ना, त्यावेळेस जास्त काही कोणाचं भेटणं गाठणं नाही झालं आणि तिच्याबद्दलही आम्ही जास्त चौकशी केली नाही, कारण की सोहमला ती आवडली होती ना. आणि सोहम आणि तिचं लग्नाचं बोलणं डायरेक्टली अशाच पद्धतीमुळे झालं सगळ्या गोष्टीमध्ये. त्यावेळेस मात्र म्हणजे आम्हाला काही अशी कल्पना नव्हती तिच्याबद्दल, तिच्या घरच्यांविषयी किंवा तिच्या बाकीच्या गोष्टींविषयी. आता मात्र एक गोष्ट होते इथे, अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे त्या निलेशच्या बाबतीतली. आता अर्जुन विचारू लागतो, तो निलेश तर त्याने सगळं सत्य सांगितलं होतं ना, आता तुम्ही एक काम करा, त्यालाही तयार करा आणि कोर्टात हजरच करू टाका. त्याचंही स्टेटमेंट आपण कोर्टात द्यायला लावू, तोपर्यंत तुम्ही त्याला तुमच्या ताब्यात ठेवा. अद्वैत म्हणतो की डन, तो माझ्या ताब्यातच आहे, तो अजून काय आम्ही सोडलेलाच नाहीये. त्याला त्या दिवशी फक्त जाऊ दिलं होतं मी, परंतु त्याला मी त्यावेळेसच खडसावून सांगितलंय, तुझं डायरेक्टली वाटोळं करून टाकील, ती अनामिका तुझ्यापर्यंत येणार पण नाही, परंतु जर तू आमच्या बाजूने बोलला नाही तर तुझं काही खरं नाही. असं सांगताच तो मात्र सगळ्या गोष्टी कबूल व्हायला तयार आहे मला. तर असं म्हणताच अद्वैत म्हणतो की हेही मॅनेज होईल आणि तिच्या पास्ट बद्दल देखील माहिती त्या निलेशकडूनच काढू शकतो आपण. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की अरे वा, अरे मग तर एक नंबर काम झालं, म्हणजे एका दगडात दोन पक्षी, म्हणजे तिच्याबद्दल देखील माहिती कळेल आणि तिचा आता जे काही तिने क्राईम केलंय त्याबद्दल देखील आपण प्रूव्ह करू शकू. आता कोर्टाची पहिली तारीख असते, शनिवार रविवार निघून गेलेले असतात. जेलमध्ये 2 दिवस सोहम आणि रजनीची हालत फार वाईट झालेली असते. जेव्हा जेव्हा कला त्यांच्यासाठी तिथे भेटण्यासाठी गेलेली असते तेव्हा तेव्हा मात्र तिला फार वाईट वाटलेलं असतं. कला आणि अद्वैत दोघेही त्यांच्यासाठी टिफिन घेऊन गेलेले असतात. पोलिसांची परमिशन घेऊन त्यांनी आता ते डबे त्यांना दिलेले असतात. आता मात्र सोहम रडत असतो, ओक्साबोक्शी रडत असतो आणि आता मात्र ही सुद्धा फार रडत असते रजनी. दोघांनाही फारच जास्त रडू येत असतं. सोहम म्हणत असतो की हे सगळं माझ्यामुळे झालंय, मी त्या अनामिकाला ओळखू शकलो नाही आणि माझ्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडल्यात. त्यामुळे मात्र आता सोहम देखील रडायला लागतो आणि इकडं रजनी देखील फार रडत असते. तिला सुद्धा काही कळत नसतं. तर कला मात्र आता तिला समजावून सांगत असते की रडू नका, आम्ही तुम्हाला लवकरच बाहेर काढू. आणि असं म्हणतच आता मात्र उगवलेला असतो तो सोमवार. आता ह्याच दिवशी सगळं काही अर्जुनला सेट करायचं असतं. अर्जुन बोललेला असतो, आपल्याला जास्त तारखा नकोय, त्याला जसं हवंय तसं सगळं करून द्या,
जसं काही तिच्या वकिलांना बोलायचंय तसं बोलू द्या आणि मग फायनलला आपण या सगळ्या गोष्टींचा बॉम्ब टाकू, असं आता अर्जुनने ठरवलेलं असतं. आता मात्र या सोहम आणि रजनीच्या बाजूने जो काही वकील असतो त्याला मुद्दाम सगळं अर्जुनने आधीच सांगून ठेवलेलं असतं. अर्जुनचेच प्लॅन असतात, अर्जुन देखील असतो तिथे, परंतु अर्जुनने आता त्याला समोर केलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केलेली असते. कोणाला कळू नये अर्जुन एवढा पॉवरफुल वकील लढतो ही केस, म्हणून वेगळ्या वकिलाच्या नावाने ही केस लढवली जात असते आणि त्याचा चार्ज मिडलला येऊन अर्जुन घेणार असतो. त्यामुळे आता तो व्यक्ती जो असतो दुसरा वकील, तो मात्र अनामिकाच्या बाजूने खूप काही पुरावे सादर करतो आणि अनामिकाला सत्य आहे असं सिद्ध करण्यासाठी त्यांनी भरपूर पुरावे दिलेले असतात कोर्टाकडे. आता मात्र इकडे जो अर्जुनचा वकील असतो, जो काही सोहमच्या आणि रजनीच्या बाजूने बोलत असतो, तो वकील या सगळ्या गोष्टींना फक्त आणि फक्त मान्य करत असतो. तो काहीही बोलत नाही की हे चुकीचं आहे, बरोबर आहे. तो म्हणत असतो की ठीक आहे, हे मला मान्य आहे, ते मला मान्य आहे. आता मात्र अनामिकाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं, हे का बरं काही करत नाहीये, म्हणजे आता हे सगळं काही इतक्या इझिली होणार काय, एका केसमध्ये, एका हेअरिंग मध्ये या केसचा निकाल लागणार काय. रोहिणी आता अनामिकाला म्हणत असते, अगं अनामिका, हे सगळं तू कसं काय केलंस, म्हणजे इतकं इझिली होऊ राहिलंय, मला तर असं वाटतंय की लवकरच तू केस जिंकशील. आता मात्र याच्यामध्ये रोहिणीने पुरावे गोळा करण्यासाठी मदत केलेली असते. तेव्हा अनामिका म्हणते, सगळं काही शक्य झालं हे तुमच्यामुळे झालं, तुम्ही जे जे पुरावे मला दिलेत ना ते फार कामाला आले. त्यावेळेस मात्र रोहिणी आणि अनामिका फार खुश होत असतात. त्यांची राक्षसी हसणं हे सगळं काही स्पष्टपणे दिसत असतं. आता मात्र या सगळ्या गोष्टीतून एकच गोष्ट सिद्ध होत असते, ती म्हणजे अनामिकाने या सगळ्या गोष्टींमध्ये चांदेकरांचा नाश केलेला असतो आणि रोहिणीने मिळून देखील, कारण की रोहिणी काही चांदेकर नाहीये आता, आणि याच्यामध्ये आता राहुल बाहेर गेलाय, त्याच्यामुळे त्याला अजूनच त्या गोष्टीचा पण कट असतो. त्यामुळे आता हीच एक परफेक्ट वेळ असते या सगळ्या गोष्टी करून घेण्याची. आता मात्र त्या वकिलाने इथपर्यंत सगळं काही सिद्ध केलेलं असतं की जिथपर्यंत आता न्यायाधीश म्हणत असतात की आपण या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे, अनामिका सोबत सासरच्यांकडून खूपच जास्त मानसिक आणि शारीरिक छळ झालेला आहे आणि यामुळे आपण असं म्हणताच आता मात्र अर्जुन पाठीमागून एंट्री करतो. अर्जुन आता आतमध्ये आलेला असतो आणि अर्जुनने आता सर्वांसमोर एकच गोष्टीची घोषणा केलेली असते, थांबा जज साहेब, मी तुमच्या समोर असे काही पुरावे सादर करणार आहे आणि अशा काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे ज्याने मात्र या सगळ्याचा पर्दाफाश होईल. आता मात्र अर्जुन देखील सगळ्यांसमोर आलेला असतो आणि अर्जुननेच आता स्वतः ही केस हातात घेतलेली असते. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, अर्जुन आता असे काही पुरावे सादर करणार असतो. तर ते काय आहे ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता अर्जुन जे काही बोलणार आहे ना त्याआधी फक्त तुम्हाला एक विनंती आहे, अजूनही काही व्यक्तींनी या व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये. हो बरोबर, तुम्ही अहो लाईक नाही केलंय, लाईकचं बटन दाबा पटकन पटकन पटकन. हा, दाबलं, ओके ठीक आहे. आणि ते सबस्क्राईबचं ते राहिलं ना, दाबा बरं तेवढं पण. हा ठीक आहे ओके, म्हणजे आता ते सबस्क्राईबचं आणि लाईकचं बटन दाबलंय तुम्ही. तर आता स्टोरीला सुरुवात करूया. अर्जुनने ठरवल्याप्रमाणे आता निलेशची साक्ष प्लस आता मात्र अनामिकाचा एक भयानक भूतकाळ आणि त्याच्यामध्ये तिचा जो बॉयफ्रेंड आहे त्याला सुद्धा पकडून आणलेलं असतं आणि सगळे पुरावे एक खटी एका क्षणाला आता मात्र त्यांनी सादर करायचे ठरवलेले असतात. त्यामुळे मात्र आता कोर्टामध्ये सगळी शांतता असते. वन बाय वन आता एक एक पुरावा अद्वैत आणि कला देखील तिथेच असतात आणि एक बाय एक पुरावा आता हे सगळं सादर होणार असतं. अनामिकाला आता चांगलाच घाम फुटलेला असतो, कारण की अनामिकाला माहिती असतं की आता मात्र अर्जुन आलाय. अर्जुन सुभेदार हा काय साधा वकील नाहीये, याने एक अशी केस जिंकलेली आहे ज्याच्यामध्ये कोणी जिंकू शकत नव्हतं. आता मात्र अनामिकाला एक गोष्ट लक्षात आलेली असते, आता मात्र माझा डाव फिरलाय, आता मला काय करावं काय नाही हे सुचत तर नाहीये, परंतु आपला वकील त्याला मात्र आता खूप जास्त बोलायला हवं, नाहीतर मात्र तो काहीतरी हे करून देईल, आणखीन वेळ मागून घ्यावा वगैरे वगैरे असं काहीतरी. परंतु आता या केसला एक जे रूप आलेलं असतं ते वेगळं रूप आलेलं असतं, ते म्हणजे एका दिवसातच निर्णय लागणार असतो या केसचा. त्यामुळे आता अर्जुनने एक एक पुरावा सादर करायला सुरुवात केलेली असते. त्याने सगळ्यात पहिल्यांदा निलेशला बोलवलेलं असतं. निलेश कडून आता त्याने बोलवून घेतलेलं असतं. जे काही घडलेलं असतं ते सगळं काही निलेशने सांगितलेलं असतं की कशा प्रकारे अनामिकाने स्वतः हे सगळं करायला लावलेलं होतं. अनामिकाच यामागे सगळ्याची मास्टर माइंड होती आणि सोबतच एक प्राणघातक हल्ला देखील त्या गुंडांच्या सहाय्याने करायला लावला, याबाबत देखील आता साक्ष मिळालेली असते कोर्टात. त्यानंतर दुसरी जी साक्ष असते ती सगळ्यात महत्वाची साक्ष असते, ती म्हणजे अनामिकाचा एक बॉयफ्रेंड असतो. आता मात्र
अनामिकाचा तोच तो बॉयफ्रेंड असतो ज्याने अनामिकाच्या या प्लॅनमध्ये तिची साथ दिलेली असते. म्हणजे ती आधी लग्न करणार, प्रॉपर्टी मिळवणार आणि मग ते दोघेही छुमंतर होणार असं त्या दोघांचं ठरलेलं असतं. त्यावेळेस मात्र अद्वैतने तिच्या बॉयफ्रेंडला आणलेलं असतं आणि त्याला चांगला आधी मार दिलेला असतो, एकदम बेदम चोपलेला असतो. जेव्हा त्या निलेशने त्याविषयी सांगितलेलं असतं ना, त्या दोघांच्या रिलेशन विषयी, त्यावेळेसच मात्र या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आता काय झालेलं असतं, जेव्हा अद्वैत आणि कला हे दोघेही ह्या गोष्टीचा शोध घेत असतात ना, निलेशला एक गोष्ट विचारतात, अनामिकाचं जे काही पास्ट आहे ना ते सांग. कला देखील म्हणते की हे बघ निलेश, तुला हे सगळं सांगावंच लागेल आणि तू जर सांगितलं नाही तर तुझ्यासोबत काय होईल ना हे तुला चांगलंच माहितीये. मग निलेश सगळं काही सत्य उघडू लागतो. त्याने जे काही केलेलं असतं त्या टायमिंगला ते सगळं सांगू लागतो आणि तो हेही सांगतो की हो, त्या टायमिंगला म्हणजे जेव्हा आधी एक काळ होता ज्यावेळेस सोहम सुद्धा मिळालेला नव्हता अनामिकाला, तेव्हा एक तिचा बॉयफ्रेंड होता. तुम्ही त्याच्याबद्दल माहिती काढू शकता, कारण की ते दोघं इतके जबरदस्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते की माहित नाही, त्यांचं नातं एक वेगळंच नातं होतं असं म्हणताच. आता मात्र कलाला एक डाऊट येतो, अरे बापरे, हा अनामिकाचा बॉयफ्रेंड होता आधी. बरं, ही गोष्ट आपल्यापासून राहिली आहे. मग आता अद्वैत आणि कला हे दोघेही तिच्या बॉयफ्रेंडकडे जातात. आता मात्र इथे अनामिकाच्या भयानक सत्याचा उलगडा होणारच असतो, परंतु तो काही कबूल होत नसतो. मग आता अद्वैत या सगळ्या गोष्टींमध्ये चांगलंच फसवतो, एक युक्ती वापरतो आणि अद्वैत म्हणतो की बघ, तू जर इथं काही सत्य सांगितलं नाही ना तर मात्र सगळं ब्लेम तुझ्यावरतीच येणार आहे. एक खून झालाय, तुला माहितीये, मर्डरचा चार्ज तुझ्यावर लागेल, अनामिकाने केलाय तो. असं म्हणताच आता मात्र तो पोपटासारखा बोलायला लागतो आणि मग तो सांगून देतो की असं असं होतं, आम्ही म्हणजे असा प्लॅन केलेला होता, याच्यामध्ये माझी देखील साथ होती आणि मग हे सगळं घडलं. असं म्हणताच आता मात्र अद्वैत म्हणतो की तुला हे कोर्टात सांगावं लागेल आणि जर नाही सांगितलं तर तू मात्र याच्यात असा फसशील. तू जर अनामिकाला साथ दिली ना मग तुझं काही खरं नाही, अनामिका तुझा गेमच करणार. कारण की आता अनामिकाचं त्याचं काही दिवसांपूर्वीच भांडण झालेलं असतं, त्याच्यामुळे तो सांगत असतो की माझं काही महिन्यांपूर्वीच तिच्याशी भांडण झालंय आणि तेव्हापासून आम्ही वेगळे झालोय. म्हणजे आमचा हा प्लॅन एक्झिस्ट नाही करत आता, आम्ही दोघं कुठे पळून जाणार नव्हतो, आमचं संपलं होतं सगळं. आता मला माहित नाही तिच्या डोक्यात काय आहे ते. मग आता अद्वैत म्हणतो की मग तुला हाच एक चांगला मौका आहे तुझ्या ब्रेकअपचा बदला घेण्याचा. मग या सगळ्या गोष्टी तो कोर्टात आता सांगणार असतो. मंडळी, आता इथे एक भयानक ट्विस्ट घडणार आहे. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतात जज साहेबांना, त्यावेळेस मात्र जज साहेब आता अनामिकाला जेलमध्ये पाठवतात आणि आता इथे एक धमाका होतो. ते म्हणजे अनामिकाचं पूर्ण सगळं भांडं फुटलेलं असतं आणि सोहम आणि रजनीला निर्दोष आता मुक्तता मिळालेली असते आणि अर्जुन, कला, अद्वैत हे फार खुश झालेले असतात, कारण की त्यांना खूप मोठा विजय हाती लागलेला असतो. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला इथे एक बघायला मिळालं की कशा प्रकारे म्हणजे अद्वैत आणि कला यांनी अर्जुन आणि सायलीची मदत घेऊन इतका धमाकेदार विजय इथे मिळवलेला असतो आणि अखेर चांदेकर कुटुंबांची जी काही इज्जत असते ती पुन्हा मिळालेली असते त्यांना. आणि वृत्तपत्रांमध्ये, टीव्हीकडे, सगळीकडे आता पुन्हा हीच खबर पसरलेली असते की अनामिका नावाच्या एका मुलीने कशा प्रकारे चांदेकरांना म्हणजे फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती तिच्या या कारस्थानात अपयशी ठरली. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा मात्र अनामिकाची चांगली जळते आणि तिला आता न्यायाधीशांनी पोलीस कोठडी देखील सुनावलेली असते आणि तिच्यावरती देखील गुन्हे दाखल केलेले असतात. सोबतच इकडे रोहिणीचं तोंड वाकडं झालेलं असतं आणि आता एक मोठा कारस्थान आता रोहिणीच्या डोक्यात शिजत असतं. तर मंडळी, आजच्या भागासाठी इतकंच. पुन्हा भेटूया आजच्याच दुपारच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.